श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंद्रसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदायातल्या महान अधिकारी निरंजन रघुनाथांचं चरित्र अतिशय थोर असं हे चरित्र आहे। ते चरित्र पाहत असताना पुण्यामध्ये नष्टे नावाच्या हुंडेकरांकडे कारभारी म्हणून काम करताना सत्संगतीची ओढ मनात निर्माण झाली आणि ठाकूरदास बाबांच्या कीर्तनाला रोज हे अवधूत पंत कुलकर्णी जाऊ लागले असं आपण कालपर्यंत पाहिलं। कथा कीर्तनाला जाऊन बसावं। सत्संगती काय असते, कीर्तनामधून काय मिळतं, प्रवचनाच्या श्रवणातून काय मिळतं, तर कुठेतरी मी कुठे आहे, कुठून आलोय आणि मला कुठे जायचंय हे ज्याचं त्याचं मन अंतर्मन त्याला शिकवायला लागतं बरं का। म्हणजे जो श्रवण करतो त्या श्रवणाचं मनन करतो, त्या मननातनी चिंतन करतो आणि त्या चिंतनाप्रमाणे पुढे वर्तन करतो, त्याचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही। त्या आलेल्या पुण्यातल्या बेलबागेत चालू असलेल्या कीर्तनामध्ये अधिकारी वक्ते असलेले ठाकूरदास बाबा, सिद्ध पुरुष असलेले ठाकूरदास बाबा कीर्तनाला उभे राहायचे आणि त्यांच्या त्या कीर्तनातून ते सतत नरदेहाचं महात्म्य सांगतायत। ते म्हणतायत की पशुका होत पनय्या नरका कछु नाही होय, पर नरजब करणी करे तो नरका नारायण होय। अरे मानवा, तू जर नराचा नारायण तू होऊ शकतोस, पशुका होत पनय्या। तू जर खरोखर साधना केलीस, तू जर खरोखर उपासना केलीस तर याची देही याची डोळा तुम्हाला मुक्ती अनुभवायला मिळेल। हे शब्द ठाकूरदास बाबांच्या कीर्तनातून रोज तो बोध येतोय। मी मगाशीच बोलताना सांगितलं की हे अतिशय हृदयंगम असं हे चरित्र आहे। यांच्या चरित्राचं स्वतः आत्मचरित्र त्यांनी लिहिलंय, स्वात्मप्रचिती नावाचं। त्याच्यात ते वर्णन करतात, ऐसे ऐकुनी कीर्तन माझे दचकले अंतःकरण, नेत्री पातले जीवन कंठ दाटून तो आला, पाठी उभे राहिले काटे शरीर कापे थरथराटे, बोलू जाता कंठ दाटे शब्द होटी न निघती, वाटे आताची येईल मरण म्या काही न केले साधन, व्यर्थ गमविले जिणे विषय मध्ये करुनी, ऐसे ऐकुनी कीर्तन माझे दचकले अंतःकरण। काय सुंदर वर्णन करून ठेवतात। ते म्हणतात रोज 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 ते कीर्तनातलं बोधामृत घेतल्यानंतर असं वाटू लागलं, अरे आपण काहीच नाही केलं। कीर्तनाची फलश्रुती श्रोत्याच्या अंतःकरणात काय असावी, मी चुकतोय असं वाटणं आणि माझ्याकडनं हे मुमुक्षुत्व ज्याला म्हणतात ते हळूहळू हळूहळू जागं होऊ लागलं। म्हणून कालच्या भागात मी सांगताना सांगितलं होतं की मुमुक्षुत्व, तीव्र मुमुक्षुत्व, तीव्र तरद मुमुक्षुत्व आणि तीव्र तम मुमुक्षुत्व, आता त्याच्या ज्या पायऱ्या होत्या त्या दिसामासानं वाढू लागल्या। सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल बुद्धी। ती निश्चल अशी स्वरूपाची बुद्धी हळूहळू आपल्या विचारांची बैठक अशी पक्की होऊ लागली बरं का, की नाही मी जे जन्माला आलोय ते हे असं ड असं आयुष्य जगण्यासाठी नाही जन्माला आलेलो, एक पद्धतीप्रमाणेचं जे आयुष्य आहे सर्वसामान्य रहाट गाडग्याप्रमाणे ते जगायला आलेलो आहे। मग काय करावं ते काही कळेना आणि एक दिवशी त्यांनी असा प्रकार केला। काय केलं, कीर्तन झालं विष्णू मंदिरामध्ये ठाकूरदास बुवांचं आणि वक्त्याला सुद्धा कळतं बरं का की कुठला श्रोता कशा पद्धतीनं कीर्तन श्रवण करतोय। काही जण कीर्तनाला जातात पण तिथेच गप्पा मारीत बसलेले असतात,
परंतु काही जणांचं लक्ष असतं ते बरोबर वक्त्याच्या वक्तृत्वाकडे लक्ष असतं, वक्त्याच्या विधानाकडे लक्ष असतं. आणि वक्त्याला पण हे माहीत असतं की रोजचा येणारा श्रोता कोण आहे आणि रोजचा येणाऱ्या श्रोत्यांपैकी कुठला श्रोता अतिशय आपुलकीनं, अतिशय तन्मयतेनं कथा श्रवण करतो. ठाकूरदास बुवा या पोराला रोज पाहत होते की हा रोज येतो, हा कोणी पोरगा या गावातला दिसत नाही, परप्रांतात आलेला आहे, पण हा भगवत भक्ती साधण्यासाठी रोज कथा कीर्तनाला येतो. आज तो योग जुळून आला आणि कीर्तन नेमकं संपलं आणि प्रकार एक घडला. काय केलं? कथा झाल्यानंतर भावविभोर स्थिती झाली होती. नेत्री पातले जीवन, डोळ्यात असं जीवन म्हणजे पाणी, नेत्री पातले जीवन, डोळ्यात घळघळघळ पाणी यायला लागलं. कंठ दाटून तो आला. बोलायचं पुष्कळ होतं पण बोलता येईना. बोलू जाता कंठ दाटे, शब्द होटी न उमटे. होटी म्हणजे ओठी. ते ठाकूरदास बाबा विचारतायत, बाळ तुला काही सांगायचंय का, मला तुला काही बोलायचंय का माझ्याशी? काय अधिकारी आहेत, किती प्रेमळ वक्ते आहेत ते अधिकारी सत्पुरुष असल्यामुळे, अध्यात्मातले अधिकारी असल्यामुळे ते कथेनंतर कीर्तनानंतर विचारतायत. बोलायचं पुष्कळ होतं पण काही सुचेना. ते म्हणाले, व्यर्थ गमविले जिणे विषय मध्ये करुनी. ठाकूरदास बाबांच्या चरणावरती नतमस्तक झाले, रडायलाच लागले ढसा ढसा ढसा. त्यांनी पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. बाळ उठ बरं, काय झालं रडायला? काही तुला विचारायचंय का, काही तुला बोलायचंय का? हात जोडले आणि सांगितलं, बाबा हे जे जीवन आहे ना, ते जीवन मी असंच वाटे आताची येईल मरण, म्या काही न केले साधन. तुमचं कीर्तन रोजच्या रोज ऐकून मला असं वाटतं की माझा आयुष्यातला बराचसा काळ मी असाच वाया घालवलेला आहे. म्या काही न केले साधन. असं वाटतं आत्ताच्या आत्ता मरण यावं. काय करावं ते कळत नाही. माझ्या आयुष्याची पुढची दिशा कशी असावी ते काही कळत नाही. असं आतून सारखं वाटतं की माझ्यावर भगवंताची कृपा व्हावी, माझ्यावर भगवत कृपा घडावी. तुमच्या कीर्तनातनं मला असं सारखं वाटतंय ऐकून. त्यांनी 2 क्षण डोळे मिटले ठाकूरदास बाबांनी. काय असतं, संतांना कळतं बरं का, अधिकार तैसा करू उपदेश, तुकोबाराय म्हणतो. हा समोर आलेला जीव कोण आहे, तो मागून कुठच्या जन्मातनं कुठपर्यंत येऊन पोहोचलाय, मागच्या जन्मात त्याची काय साधना घडली आहे, या जन्मात तो किती साधना करतोय, किती तळमळ आहे त्याच्या हृदयात, आणि इथून पुढच्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात काय घडणार आहे हे फक्त संत सत्पुरुषांना माहीत असतं. त्यांनी 2 क्षण याचा आढावा घेतला आणि मुखातनं ठाकूरदास बाबांचे जे शब्द आले ते फार लाजवाब होते. 2 क्षण थांबले आणि ठाकूरदास बाबांच्या मुखातनं शब्द आले. तो रडत होता, अवधूत पंत कुलकर्णी रडत होते. त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि मुखातनं शब्द गेले, तू होशील रे नारायण. काय शब्द गेले बघा, तू होशील रे नारायण. तुझ्या मनात इच्छा आहे ना की आपलं मूळ स्वरूप आपल्याला मिळावं, मी मूळचं भगवत स्वरूप मला प्राप्त व्हावं, माझ्यावर अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी कृपा करावी असं तुला वाटतंय ना, तुझं मुख्य दैवत कुठलं, तुला आतून कुठला देव आवडतो रे, प्रश्न विचारला. मुखातनं पटकन उत्तर बाहेर पडलं, मला लहान वयापासून, बालवयापासून दत्त महाराजांच्यावर अतिशय प्रेम आहे. होय ना, तू होशील रे नारायण. नारायण स्वरूप असलेले भगवान दत्तात्रय तुझ्यावर निश्चित कृपावंत होतील. आणि मी या मुखातनं गेलेले हे शब्द आहेत, दत्त भक्ती प्राप्तिरस्तु. तुझ्याकडून दत्त भक्ती होवो, इतकंच नव्हे, दत्त दर्शन प्राप्तिरस्तु. तुला दत्तात्रेयांचं दर्शन घडो म्हणून ठाकूरदास बाबांच्याकडनं मुखातनं शब्द गेले. ते शब्द ठाकूरदास बाबांच्याकडनं आलेले ऐकले आणि घळघळ घळघळ घळ डोळ्यात पाणी येऊ लागलं. एक निर्धारच पक्का केला. ठाकूरदास बाबांच्या आशीर्वादानं प्रेरणा घेतली आणि आता आयुष्याला एक वेगळंच वळण प्राप्त झालं. आता हे काम करावं असं वाटेन असं झालं. काय केलं या अवधूत पंतांनी? अवधूत आहेत, नावच अवधूत आहे. काय केलं यांनी आणि काय नेमका निर्धार केला आयुष्यामध्ये? गेले का परत हुंडेकराच्याकडे कामाला की तिथूनच परस्पर गेले? आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. तोपर्यंत दत्तात्रयांचं पवित्र नामाचं स्मरण करू आणि थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.